त्यामुळे एवढं महत्त्वाचं खातं मिळेल असं वाटत तरी नाही। खरं तर हक्क हा अजितदादांच्या पक्षाचा आहे। ते जर डिपार्टमेंट हातात आलं तर मग बऱ्याच महत्त्वाच्या नाड्या हातामध्ये येतात। अजितदादा गेले आणि महाराष्ट्राच्या अर्थ खात्याचा परमनंट वारसदार हरपला। त्यानंतर हे अर्थ खातं तात्पुरत्या स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलं आणि आता त्याच अर्थ खात्यावरून तर्कवितर्क लावले जाऊ लागलेत। त्यातच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांकडचं अर्थ खातं सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणारच नाही का असा सवाल उपस्थित झालाय। तसंच रोहित पवारांच्या वक्तव्याचा अर्थ नेमका काय, हे अर्थ खातं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नाही तर जयंत पाटलांना मिळणार का, त्यासाठीच हे सूचक विधान आहे का, असेही अनेक सवाल उपस्थित होत आहेत। त्याचंच उत्तर आपण या व्हिडिओमधून शोधणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन राजकीय भूकंप आणि खळबळजनक दावे समोर येत आहेत। यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका अत्यंत खळबळजनक वक्तव्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। भारतीय जनता पक्ष हा अत्यंत पद्धतशीरपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद कमी करत असल्याचा थेट आणि गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। एवढंच नव्हे तर आगामी काळात किंवा मंत्रिमंडळ फेरबदलात अजित पवार यांच्या पक्षाला महत्त्वाचं असलेलं अर्थ खातं पुन्हा मिळेल असं आपल्याला अजिबात वाटत नसल्याचं सांगत त्यांनी महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आणली आहे। रोहित पवार यांच्या या विधानामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत कुरघोडी आणि सत्ता वाटपाचा वाद पुन्हा एकदा अत्यंत तीव्रतेनं जनतेसमोर आलाय। रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीमधील अंतर्गत समीकरणांवर आणि विशेषतः भाजप आणि सुनेत्रा पवार यांच्यातील संबंधांवर सडकून टीका केली। ते म्हणाले की जेव्हापासून राष्ट्रवादी नेते हे महायुती सरकारमध्ये सामील झालेत तेव्हापासून भाजप त्यांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करते। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील अंतर्गत संघर्ष अधिक वाढला असून भाजप आता अजित पवार गटाला पूर्णपणे बाजूला सारण्याच्या तयारीत आहे। रोहित पवार यांच्या मते भाजपचा मूळ स्वभावच असा आहे की ते आधी प्रादेशिक पक्षांना सोबत घेतात, त्यांच्या मदतीने आपली सत्ता मजबूत करतात आणि नंतर त्याच पक्षांना संपवण्याचं किंवा त्यांची ताकद कमी करण्याचं राजकारण करतात। हाच प्रयोग आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केला जातोय। आता कालच तुम्ही बघितलं ना, अमित शाह साहेब मुंबईत आले होते आणि त्यांनी भेट सुनेत्रा काकींना नाकारली। त्यामुळे एवढं महत्त्वाचं खातं मिळेल असं वाटत तरी नाही। खरं तर हक्क हा अजितदादांच्या पक्षाचा आहे। अजितदादा नसताना मात्र कुठं ना कुठेतरी हळूहळू त्या पक्षाची ताकद कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला। हे आम्ही आधी अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे ते जर डिपार्टमेंट हातात आलं तर मग बऱ्याच महत्त्वाच्या नाड्या हातामध्ये येतात आणि ते भाजपला नको असावं, एकनाथ शिंदेंना पण नको असावं, म्हणून त्यांना मिळेल असं मला तरी वाटत नाही। त्याला भांडावं लागेल, त्याला ताकद दाखवावी लागेल। काही प्रमाणात ती चुणूक नाहीतर ती ताकद अप्रत्यक्षपणे काल परवा दाखवलेली दिसतेय। तर किती दिवस ते दाखवू शकतील आणि स्वतःचं हक्काचं खातं आपल्याकडे परत घेतील हे आपल्याला मात्र येत्या काळामध्ये बघावं लागेल। या संदर्भात बोलताना रोहित पवार यांनी अर्थ खात्याचा विशेष उल्लेख केला। महायुती सरकार स्थापन झालं तेव्हा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासोबतच राज्याचं अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं वित्त आणि अर्थ खातं स्वतःकडे खेचून आणलं होतं। त्यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि विशेषतः तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी याला तीव्र विरोध केला होता। कारण अजित पवार हे अर्थमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात इतर पक्षांच्या आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप शिंदे गटानं केला होता। आता रोहित पवार यांनी दावा केलाय की सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हेच महत्त्वाचं अर्थ खातं काढून घेण्याच्या किंवा त्यांना या खात्यावरून शह देण्याच्या तयारीत आहे। आगामी काळात अजित पवारांच्या पक्षाला अर्थ खातं मिळेल असं वाटत नाही असं स्पष्ट करत रोहित पवार यांनी महायुतीमधील अंतर्गत अस्वस्थतेला थेट हात घातलाय। जर राष्ट्रवादीकडून अर्थ खातं गेलं किंवा त्यांना हे खातं नाकारलं गेलं तर त्यांच्या पक्षाच्या आमदारांमध्ये मोठी नाराजी पसरेल आणि त्याचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होईल असा अंदाजही राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय। रोहित पवार यांनी भाजपच्या रणनीतीवर प्रकाश टाकताना सांगितलं की महायुतीमध्ये अजित पवार गटाचं वजन कमालीचं घटलंय। भाजप आता याच मुद्द्याचा फायदा घेऊन राष्ट्रवादीवर दबाव आणतंय। विधानसभा निवडणुकांमध्ये जागा वाटप करताना अजित पवार गटाला सन्मानजनक जागा न देण्याची आणि त्यांना कमीत कमी जागांवर लढायला भाग पाडण्याची रणनीती भाजपनं आखली आहे।
रोहित पवार यांच्या मते भाजप अजित पवार यांच्या पक्षाची ताकद एवढी कमी करू इच्छितो की जेणेकरून भविष्यात ते भाजपला कोणताही विरोध करू शकणार नाहीत आणि पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहतील. या संपूर्ण प्रकरणामागे केवळ खाते वाटप एवढाच मर्यादित हेतू नसून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसची जनाधार पूर्णपणे संपवणं हा भाजपचा मुख्य अजेंडा असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. ते म्हणाले की शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तोडल्यानंतर भाजपचा असा समज होता की अजित पवारांसोबत संपूर्ण मराठा समाज आणि ग्रामीण भागातील मतदार महायुतीकडे वळतील. परंतु लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी महायुतीला आणि पर्यायानं अजित पवार गटाला पूर्णपणे नाकारलं. यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राष्ट्रवादीवरचा विश्वास उडालाय. परिणामी आता दादांच्या राष्ट्रवादीला बाजूला सारून भाजप स्वतःची ताकद वाढवण्यावर भर देत आहे. रोहित पवारांच्या या वक्तव्यानं केवळ अजित पवार गटातच नव्हे तर भाजपमध्येही मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे रोहित पवार यांच्या या विधानावर अजित पवार गटाकडून आणि भाजपच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी रोहित पवार यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. हे केवळ महायुतीमध्ये फूट पाडण्यासाठी आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी केलेलं वक्तव्य असल्याचं म्हटलंय. महायुती सरकारमध्ये सुनेत्रा पवार यांना अत्यंत मानाचं स्थान आहे. उपमुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून त्या राज्याच्या विकासात मोठं योगदान देत आहेत असा दावा त्यांच्या पक्षाकडून केला जातोय. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती पूर्ण ताकदीनं एकत्र लढेल आणि पुन्हा सत्ता स्थापन करेल असा विश्वासही व्यक्त केला जातोय. भाजप नेत्यांनीही रोहित पवारांवर पलटवार करताना म्हटलंय की विरोधकांकडे सध्या कोणताही ठोस मुद्दा उरलेला नसल्यामुळे ते अशा प्रकारची कल्पोकल्पित विधानं करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतायत. महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असून कोणतंही खातं कोणाकडूनही काढून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं भाजपने स्पष्ट केलंय. राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे की रोहित पवार यांचं विधान पूर्णपणे हवेत केलेलं नाही. महायुतीमध्ये गेल्या काही काळापासून जागा वाटपावरून आणि विविध खात्यांच्या निधी वाटपावरून अंतर्गत मतभेद असल्याचं अनेकदा समोर आलंय. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातूनही अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी पसरल्याचं आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपचं नुकसान झाल्याचे संकेत देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर भाजप आता अजित पवार गटापासून काहीसं अंतर राखण्याचा प्रयत्न करतंय. या चर्चेला रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे अधिकच बळ मिळाले. जर आगामी काळात खरोखरच राष्ट्रवादी पक्षाची ताकद कमी करण्याचे प्रयत्न झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही. रोहित पवारांच्या या खळबळजनक विधानानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वादळ निर्माण केलंय. भाजप खरोखरच राष्ट्रवादीला शह देणार की महायुती अंतर्गत वाद मिटवून एकत्र निवडणुकांना सामोरी जाणार हे येणारा काळच ठरवेल. परंतु सध्या तरी राष्ट्रवादी पक्षाची ताकद कमी केली जाते आणि त्यांना अर्थखातं मिळणं कठीण आहे. या रोहित पवारांच्या दाव्यानं राजकीय वातावरण कमालीचं तापवलंय आणि नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.